जेव्हा आमच्या अधीक्षकांच्याकडं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं तेव्हा श्रीमती अंधारेंनी सांगितले की याच्या अगोदर सुद्धा ललित पाटील ड्रग केस जी पुण्यामध्ये झाली होती त्याच्या बाबतीत त्यांनी माझं नाव घेतलं होतं आणि माझं नाव घेतल्यानंतर मी त्याच वेळी श्रीमती अंधारे यांना जाहीर माध्यमांच्या समोर येऊन सांगितलं होतं की या ललित पाटील केसचा माझा अर्थार्थी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष थेट कसाही संबंध नाही, दुरान्वयानेही संबंध नाही. त्यामुळे श्रीमती अंधारेंनी त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं. श्रीमती अंधारेंनी ते वक्तव्य मागं घेतलं नाही आणि डिफॉमेशन सूट लीगल केस दावा हा मी पाटणच्या न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे. त्याच्यावरती तारखा पडलेल्या आहेत. मध्यंतरी 2 महिने मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात असल्यामुळं मला कोर्टाला विनंती करावी लागली की निवडणुका झाल्यानंतरची तारीख मला द्या. मी माहिती घेतली. आता 10 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाला सुट्टी आहे. न्यायालयाची सुट्टी संपल्या मी स्वतः न्यायालयामध्ये हजर होऊन जी पाठीमागची केस आहे ललित पाटील केसमधली जी मी दावा केलेला आहे श्रीमती अंधारेंवर त्याच्या बाबतीत तारीख लवकर लावायची विनंती माननीय न्यायालयाला करणार आहे. आणि त्याच विनंतीबरोबर ही केस पाटण न्यायालयामध्ये असताना परत श्रीमती अंधारेंनी काल पुण्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला. त्यामुळं एक अवमानकारक याचिका प्रलंबित असताना तसाच परत उल्लेख करून श्रीमती अंधारेंनी एक प्रकारे न्यायालयीन प्रक्रियेला सुद्धा आपण जुमानत नाही हे दाखवून दिलेलं आहे. ही एक बाजू. आणि काल जो राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये कार्यालयामध्ये जाऊन जो प्रकार विधानसभा सदस्य श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेला आहे त्यांना आजच या ठिकाणी नोटिशीची प्रत माझ्याकडे आहे. आजच माझ्या वकिलांच्या मार्फत मी त्यांना कायदेशीर नोटीस डिफॉमेशनची बजावलेली आहे. 3 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये जो त्या ठिकाणी त्यांनी माझा उल्लेख केलेला आहे किंवा ते खोकं दाखवलेलं आहे त्याच्यावरती फोटो टाकलेला आहे याच्या बाबतीत त्यांनी विधान पाठीमागं घ्यावं, बिनशर्त माफी मागावी. अन्यथा आमदार श्री धनगेकर यांच्या विरोधात सुद्धा अशाच पद्धतीची न्यायालयीन कारवाई ही या ठिकाणी केली जाईल. मी आज राज्याचा एक मंत्री म्हणून माध्यमांच्या मार्फत राज्यातल्या जनतेला नम्र विनंती करत आहे, आवाहन करत आहे की अशा पद्धतीचं श्री धनगेकर आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे. याच्यात कुठलंही तथ्य नाही, त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक केविलवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती अंधारे ह्या ठिकाणी करतायत. त्यांनी 3 दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमागं ललित पाटील केसमध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल. याचबरोबर माझ्या राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत पुण्यातलं अगरवाल प्रकरण घडल्यानंतर ज्या कारवाया केलेल्या आहेत राज्यामध्ये सर्व भागांमध्ये किंबहुना इथून पुढे ज्या कारवाया करायच्या आहेत त्याच्या बाबतीतलं इनपुट, त्याच्या बाबतीतली माहिती, त्याच्या बाबतीतलं नियोजन मी माझ्या विभागाला घेऊन या ठिकाणी केलेलं आहे. उद्या या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन शुल्क काय उपाययोजना आचारसंहिता संपल्या करणार आहे त्याच्या बाबतीतली स्वतंत्र पत्रकार परिषद उद्या या ठिकाणी मी घेणार आहे. धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्हाला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न, कारण काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की असाच एक आरोप विनायक राऊत यांनी पण केला होता. यानंतर त्यांनी मग म्हटलं की शंभूराजे मी दुसऱ्या शंभूराजे बद्दल बोलतो. त्यामुळे कुठेतरी बदनाम करण्याचं काम उबाटा पक्ष करते. मला काय आहे बघा, आता उबाटाच्या नेत्यांना त्यांना दुसरं कुठलं काम उरलेलं नाही. आपण बघितलं ललित पाटील केसमध्ये उबाटाच्या श्रीमती अंधारेंनी वक्तव्य केलं, मी न्यायालयात गेलो. विनायक राऊतांनी सांगितलं की शंभूराज माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. मी असंच त्यांना अल्टिमेटम दिलं की तुम्ही 24 तासाच्या आत खुलासा करा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन. मी इशारा दिल्या विनायक राऊत काय म्हटले माध्यमांच्या पुढे येऊन की हा शंभूराज देसाई तो नाही. तर मी परत त्याला म्हणलं दुसरा कोण हा शंभूराज आहे तो तरी एकदा पुढे आणा जो माननीय उद्धव साहेबांच्या संपर्कात आहेत. ते आणू शकले नाहीत. तथ्यहीन बोलायचं,
पुरावा नसताना बोलायचं आणि मी म्हणतो तसं स्टंट करायची सवय ह्या लोकांना लागलेली आहे. कारण जनतेने ह्यांना नाकारलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीचे वक्तव्य करून स्वतःकडं केंद्रभूत करून घ्यायचं सगळं लक्ष, एवढाच प्रयत्न उभाटाचा नेहमी चालू आहे. पण याच्या आधी देखील सुषमा अंधारे यांनी तुमच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले होते, आता पुन्हा सुषमा अंधारेच तुमच्यावर आरोप करताना बघायला मिळत आहे. तर सुषमा अंधारे तुम्हाला टार्गेट करतात असं वाटतं? करू द्या ना. हे बघा, शेवटी जी व्यक्ती सामाजिक काम करत असते किंवा आता शिवसेनेच्या वतीनं आमच्या पक्षाची भूमिका विधानमंडळामध्ये असेल, बाहेर असेल, आम्ही आमच्या पक्षाची प्रामाणिकपणे भूमिका मांडायचा प्रयत्न करत असतो.